शिक्षण आणि संघर्षाची गाथा. बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती, पण त्यांना समाजात खूप भेदभावाला सामोरं जावं लागलं. शाळेत त्यांना इतर मुलांपासून वेगळं बसवलं जायचं, त्यांना पाणी पिण्याची परवानगी नव्हती आणि अनेकदा त्यांना अपमानित केलं जायचं. पण या सगळ्या अडचणींनी त्यांना कधीच हरवलं नाही. एकदा शाळेत असताना त्यांना तहान लागली. पाणी पिण्यासाठी ते पाण्याच्या नठाजवळ गेले, पण तिथल्या लोकांनी त्यांना पाणी पिऊ दिलं नाही. त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही खालच्या जातीचे आहात, तुम्हाला या नठाचं पाणी पिता येणार नाही. हा अपमान त्यांच्या मनाला खूप लागला, पण त्यांनी ठरवलं की मी शिक्षण घेऊन या भेदभावाला संपवून. त्यांनी खूप मेहनत केली, दिवसरात्र अभ्यास केला. त्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तिथेही त्यांना अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतलं. ते बरिस्टर झाले आणि भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी आपलं जीवन दलित आणि शोषित लोकांच्या हक्कांसाठी समर्पित केलं. त्यांनी संविधानाची निर्मिती केली, ज्यामध्ये सर्वांना समान हक्क मिळतील याची खात्री दिली. या घटनेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की कितीही अडचणी आल्या तरी शिक्षणाने आणि मेहनतीने आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. बाबासाहेबांनी भेदभावाला उत्तर आपल्या ज्ञानाने आणि संघर्षाने दिलं. त्यांची ही गोष्ट आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहील की ज्ञान हेच खरं शस्त्र आहे. तुम्हाला बाबासाहेबांबद्दल अजून काही जाणून घ्यायला आवडेल का? चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब